हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लक्ष्मीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवी सुरुवात. तर आज शनिवार, मी काल तर काही ब्लॉग शूट केला नाही, एक दिवस म्हटलं जाऊ दे आराम, आणि आज ब्लॉग म्हटलं करेन. तर चला, मी आज आता स्कूलमधून आले, जेवण वगैरे आम्ही करतो. आज पण माझ्या स्कूलमध्ये आला, खूप मस्ती केली त्यांनी. तर आता मस्त छान जेवण वगैरे करणार आणि मग माझं क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. मी घराची क्लिनिंग जी करते तेच शेअर करेल. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. जर उद्या जमलंच तर आम्ही तुळशीबागेत जाणार आहे. पुण्यामध्ये तुळशीबाग आहे, तर तिथं जाणार आहे. ते पण तुमच्यासोबत शेअर करेलच असं. तर चला, मी बोलते आता. नंतर चेंज वगैरे करते, बोलते. जस्ट मी चेंज वगैरे केलं आताच, आणि मी आता जेवण करते. मस्त मूग फ्राय आहे, चपाती आहे, आणि थोडी कुरडई वगैरे तळली होती ना, ती पण आहे. तर बरीचशी कामं आहे. आणि उद्या आद्विकन दिवशीची शॉपिंग करायची आहे मला, म्हणजे त्याच्यासाठी कपडे घेणार आहे. तर त्या दोघांचे कपडे घेईन मी. तर बघेल त्यांना नॉर्मली आपले स्वेट टी शर्ट, जीन्स वगैरे नॉर्मली आपले रेग्युलर ड्रेस पाहिजे, तर तेच घ्यायचे आहे तिला. आणि आद्विकला पण, कारण की ते दुसरे आहे ना घागरे किंवा दुसरे नाही का असं घेतले ना, तर ते अजिबात यूज होत नाही आणि ते तसेच पडतात. त्याच्यामुळे कम्फर्टेबल असतील तेच घेणार आहे दिवाळीसाठी, ते वापरून पण टाकतील. तर मी आता जेवण करते आणि बोलते तुमच्याशी. मग मला आवरायचं आहे, ते पण सोबत शेअर करेलच मी तसं. चला, तर मी आता जेवण करून घेणार आहे, कारण की मग आपण कोणतेही काम करायला गेलो ना, तर आपल्याला एनर्जी पाहिजे तेवढी, आणि मग त्याच्यासाठी जेवण तर वेळेत झालंच पाहिजे. तर मी इथे जेवण करून घेते. आणि मग मी जे रुटीन आहे ना, की स्कूलमधून आल्यानंतर मी लगेच कंटाळा न करता कोणती कामं आवरून घेते, तर ती रोजची मी ही कामं आवरतेच. कारण की जर कंटाळा केला ना, मग परत खूप जास्तीचा पसारा होतो, आणि नंतर मग परत ती आवरायला खूप जड पडतात. तर ती कोणकोणती अशी कामं आहेत, ती रोज मी 1 तासामध्ये पूर्ण करते. रोजच्या रोज ही कामं माझी असतात. एक दिवस पण असं जात नाही का माझं हे काम टळतं. तर चला, मी तुम्हाला ती कामं दाखवते. पहिलं म्हणजे तर कपड्यांचं काम. कपडे हे डेली आपले वॉश झालेच पाहिजे, व्यवस्थित वेळच्या वेळी झाले पाहिजे, कारण की लहान मुलं असले की कपड्यांचा खूप पसारा असतो. सारखे कपडे बदलावे लागतात, खेळायला जातात, खराब होतात. तर मेन म्हणजे कपड्यांचा. तर मशीनला मी कपडे लावून दिले, तुम्ही पाहिलं. तोपर्यंत एककडं मशीनला कपडे लागेपर्यंत ना, मग बरोबर ते कपडे होऊन जातात. तेवढ्या वेळेमध्ये मग मी कोणती अजून कामं करते, तर तेवढ्या वेळेमध्ये किचन ओटा आवरते. सिंकमधले जेवढे भांडे आहे ना, तेवढे मी आवरून घेते पटापट. म्हणजे कपड्यांचं जर आपण नंतर लावले ना कपडे, तर कपडे खूप मग उशीर होतो टाकायला आपल्याला. म्हणून मग आल्या ना मी काय करते, सर्वात प्रथम तर मी कोणतं काम करते, कपडे लावून देते मशीनला. मग त्याच्यानंतर लगेच किचन ओटा क्लीन करायला घेते. पहिल्यांदा तर बेसिंगमधले जेवढे सकाळचे नाश्त्याचे, चहाचे डबे वगैरे सर्व जे असतात ना मुलांचे, ते सर्व घासायला घेते मी, जेणेकरून सर्व किचन ओटा. आणि जेव्हा किचन ओटा क्लीन कधी वाटतं, तर जेव्हा बेसिंगमध्ये भांडे नसणारे, कारण की जेवढा भांड्याचा पसार राहिला आणि तेवढा घरामध्ये पसारा जास्तीचा दिसतो. भांडे कपडे हे राहिलं ना, तर खूप असं वाटतं की आपण काहीच आवरलं नाही घरामध्ये, आणि खूप कंटाळा येतो आपल्याला, स्वतःला पण येतो, घरात असं अनफ्रेश वाटतं. तर हे खरं आहे, जेव्हा आपल्याला फ्रेश वाटण्यासाठी आपलं घर टापटीप असायला हवं. असं म्हणताना जिथे जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी नांदे, तर हे खरं आहे. तर आपण म्हणजे जिथे पण आपण हात फिरू तिथं स्वच्छता ही झालीच पाहिजे आणि केलीच पाहिजे, तेव्हाच आपल्या घरात लक्ष्मी नांदते. तर मग मी मस्त छान इथं सर्व बेसिंगमधले भांडे घासून घेतले ऑलमोस्ट. आणि मध्ये मध्ये ना मी काही ना काही उद्योग करत राहते. आता ह्या डब्यामधलं मी ना चकल्या होत्या थोड्याफार, त्या थोड्याशा उन्हात ठेवलेल्या आहे परातमध्ये काढून, आणि म्हटलं डब्बा पण क्लीन होऊन जाईल आपला. म्हणजे ना मध्ये मध्ये ह्या गोष्टी पण मी करत असते. असं नाही का एकदमच डब्बे घासायला काढा, एकदमच भांडे काढा, असं नाही. जर संपत आला ना लगेचच क्लीन केला ना, तर आपले डब्बेसुद्धा क्लीन होत राहतात नेहमी. तर मी तसं करत राहते. छोटे मोठे डबे संपता की लगेच मी घासायला घेत असते. आणि इथं ऑलमोस्ट माझे सर्व भांडे घासून झालेले आहे. आणि जेव्हा कमी भांडे असताना मी दुसरे भांडे काढून घेते, जे आपल्याला घासायचे आहे. आता ते थोडेसे डाग पडले, क्लीन करायचे आहे, असे डबे वगैरे असे मी काढून घेत असते. डिश वगैरे ज्या अनयूज आहे, तर पण त्याच्यावर धूळ बसते, तर त्या मी काढत असते नेहमीच. तर इथं सर्व बघा, इथं पाहिलं तर जार, आता आपलं स्वयंपाकाचं तर काम झालं आहे सकाळी, संध्याकाळी आता होईल. तर तोपर्यंत हा जार पण पाण्याचा असतो ना, जो स्वयंपाकासाठी यूज करते मी, तर तो सुद्धा मी क्लीन करून घेतला आहे. म्हणजे असं छोट्या मोठ्या गोष्टी अशा क्लीन करत राहिल्या ना, तर आपल्या नेहमी क्लिनिंग व्यवस्थित राहते, आणि मी अशी करत राहते. तर इथं माझं छान मस्त बेसिंग पण घासून झालेलं आहे, भांडे क्लीन झालेले आहे सर्व. इथं कोरडं करून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून सुकून जाईल सर्व. आणि किचन नेहमी कोरडं ठेवावं, ओलं ठेवू नये असं म्हणतात, तर तसंच मी करत असते. तर हे असं किचन
किचन मस्त क्लीन करते. त्याच्यानंतर आपलं गॅस पण सकाळी स्वयंपाक केलेला असतो. सकाळी तर मी किचन ओटा क्लीन करून जाते, पण एवढाच असं डीप क्लिनिंग नाही होत. तर स्प्रे वगैरे मारून काय पुसलं जात नाही, म्हणून मग मी इथे ना स्प्रे वगैरे, कारण की फोडण्यात येतो, तेल उडतं, तेलाचे डाग पडतात आणि त्याने ना आपलं किचन खराब होतं. आपलं गॅस एकदम असं झुणकट दिसतं. त्याच्यामुळे ना स्प्रे मारून घ्यायचा. तर मी हा स्प्रे घरीच केलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल मी हा कसा स्प्रे तयार केला तर तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला सांगेल मी कसा DIY केला आहे. तर त्याच्यानंतर लगेच माझं किचन ओटा क्लीन झालाच आहे. सर्व किचन क्लीन झाल्यानंतर मी घरामध्ये झाडून घेते. झाडून वगैरे घेते, लगेच लादी पुसून घेते आणि इथं सर्व लादी वगैरे पुसायची आहे. झाडून त्याच्या आधी घेते. सर्व सकाळी केस वगैरे पडलेलं राहतं, कचरा असतं, मुलं असले की काही ना काही रॅपर असतं, चॉकलेट्स वगैरे टाकलेले असतात, तर त्या गोष्टी असतात. परत बॉटल्स असतात, इकडे तिकडे मुलं भरपूर वस्तू ठेवतात. आधीचा तर खूप सारा पसारा असतो, खेळणे छोट्या मोठ्या असतात, तर त्याची खेळण्याची जागा तर मी कायम बदलवतच असते, चालूच असतं माझं. तर इथं सर्व क्लीन झालेलं आहे सर्व गोष्टी. आणि मी काय झालं, खेळण्यांची टोपली नाही तर ह्या ड्राय बाल्कनीमध्ये इथं साईडलाच ठेवून दिलेलं आहे, जेणेकरून त्याला घेता पण येईल व्यवस्थित असं ठेवून दिलं. मी सारखी जागा बदलत असते वस्तूंची. तर तुम्ही पाहिलं तर माझं ना तेवढ्यामध्ये तर इथं कपडेसुद्धा झाले होते. आणि सॉरी, ते जेव्हा लादी पुसली ना तो व्हिडिओच शूट झाला नाही, माझा ऑन करायचंच राहून गेला, तर ते राहून गेलं. तर ते एक लादी पुसायचं काम दाखवायचं राहिलंच. तर त्याच्यानंतर मग लगेच मी कपडे वगैरे क्लीन करून घेते. लगेच कपडे झाले का, म्हणजे मी आधी सुरुवातीला कपडे टाकले होते ना, मग ते लगेच वेळ होऊन जातात आणि वेळेत कपडे झाले ना म्हणजे लगेच सुकून जातील संध्याकाळपर्यंत व्यवस्थित सुकले जातात. आणि मी इथं लगेच बेडशीट वगैरे काढत राहते. 8-8 दिवसात बेडशीट चेंज करत राहते. लहान मुलं असले ना उड्या मारतात, काही ना काही उद्योग करतच असतात, त्याच्यामुळे हे 8 दिवसांनी माझं बेडशीट धुवायचं असतं. तर मी बेडशीटसुद्धा टाकून दिलेलं होतं हे धुवायला. तर बाकीचं मी बेडशीट काढत नाही, कारण की ना सारखे आद्विकन ते नुसते खराब कलरिंग करत राहतात, कुठं काय पेन्सिलचं काही ना काही चालू राहतं. म्हणून मी आता जे नवे बेडशीट आहे ना ते तसेच ठेवले. नंतर म्हटलं जरा काढेल, आता आहे ते यूज करते, जे आहे आधीचे सुरुवातीचे तेच. तर इथं कपडे खूप सारे होते आणि मुलांचे स्कूलचे ड्रेस, PTचे ड्रेस, रेग्युलर ड्रेस, खूप सारे कपडे असतात. तर ते कपडेसुद्धा मी लगेच वॉश करून घेते, जेणेकरून व्यवस्थित आपल्याला ठेवता येईल. रविवारच्या दिवशी ना आपल्याला म्हणजे टेन्शन नाही. आणि प्रेस वगैरे करायचे कपडे ते सुद्धा आपण शाळेचा ड्रेस प्रेस करून ठेवू शकतो, म्हणून मग आदल्या दिवशी आपण धुवून ठेवले ना आता बरे पडतात. तर असं मी इथं सर्व कपडे टाकते. आणि खूप सारे कपडे होते आज, तर ते पण माझे मस्त झाले वॉश. आणि मस्त इथं झाडं पण खूप छान झाले बरं का. आणि इतके छान फुलं वगैरे मी बरेचसे आता मला आपल्या नवरात्रीमध्ये ना इथंच फुलं पानं सर्व मला मिळाले माझ्या बाल्कनीमध्ये. तर खरंच झाडं लावले ना आणि आपल्याला काही त्या झाडांपासून फायदा झाला म्हणजे नाही का, तर खूप आनंद मिळतो मनाला. आणि मला ना झाडं खूप खूप आवडतात. तरी इथं माझे ड्राय बाल्कनी तेवढ्याच जागेमध्ये मी झाडं लावले, नाही तर ना जर वेगळं राहिलं मी खूप सारे झाडं लावले असते. मला खूप आवडतं झाडं लावायला. तर ठीक आहे, जसं आहे तसं पण मी भरपूर इथं सुद्धा झाडं लावलेली आहे. तुम्ही पाहिलं, जास्वंद आहे, गुलाबाचं आहे, कोरपड भरपूर सारे आहे, सदाफुली आहे, तुळस आहे, शोची झाडं आहे, खूप खूप सारे आहे. लिलीचं झाड आहे, त्याच्यानंतर बरेच आहे, गवतीच्या आहे, बरेच खूप सारे झाडं आहे. ती तुम्हाला एका दिवशी दाखवेलच मी. आणि त्याच्यानंतर मग अजून लगेच ते झालं तेवढ्यात लगेच मग कपडे टाकून दिले मी. लगेच मग इथं बाथरूम क्लीन राहिलं, तर लास्ट काम माझं तर बाथरूम क्लिनिंगचं होतं, तर ते राहिलेलं होतं. तर म्हटलं चला ते पटकन करून घेऊयात. आणि इथं ऑलमोस्ट माझं सर्व क्लिनिंग झाल्या, ज्या मी रोज स्कूलमधून आल्यानंतर ह्या क्लिनिंग माझ्या डेली असतात. आणि लहान मुलं असो नसो ह्या क्लिनिंग रोजच्या झाल्याच पाहिजे आणि कराव्याच लागतात घरामध्ये. तर मी ह्या रोजच्या रोज माझ्या असतात. आणि मी न कंटाळता हे स्कूलमधून आल्या करते, जेणेकरून मला दुपारी थोडा टाईम पण भेटतो. आणि मी न कंटाळा करता ही कामं करत असते दुपारच्या टायमामध्ये स्कूलमधून आल्या. तर त्याच्यानंतर मग मला 1-2 तास भेटतात, तेव्हा जरा रिलॅक्स एडिटिंग वगैरे असतो, व्हिडिओ एडिटिंग किंवा मुलांचा अभ्यास किंवा माझ्या गोष्टी त्या असतात. तर इथं तुम्हाला सर्व दाखवते मी काय काय क्लीन. बाथरूम झालं क्लीन, कपडे झाले, किचन ओटा क्लीन झालं आहे सर्व. इथं असं ह्या पद्धतीने मी क्लिनिंग करत असते. तर स्कूलमधून आले की मी माझं रुटीन असं असतं, तरी मग मला आहे ना बरोबर 1 तास लागतो ह्या कामाला. डेलीची ही माझी कामं असतात. रोज किचन ओटा आवरणं, लादी वगैरे सर्व
क्लीन करणं, त्याच्यानंतर मग कपडे, बाथरूम क्लिनिंग, ह्या सर्व म्हणजे ही नेहमी माझी दुपारची कामं असतात, जी मी स्कूलमधून आल्यानंतर जॉब माझं संपला की मग माझं हे घरचं रुटीन असतं. तर हे डेली माझं 1 तासाचं रुटीन आहे, रोजचं डेलीचं आहे. तर तेच तुम्हाला मला दाखवायचं होतं. तर मी शाळेतून आल्यानंतर जेवण वगैरे केलं, मुलांना आद्विकला झोपून दिलं, त्यांचं सर्व झालं की माझं हे रोजची माझी ही कामं असतात आणि मी रोज करते, रोज म्हणजे रोजच. तर असं होतं माझं हे रुटीन, तुम्हाला दाखवायचं होतं स्कूलमधून आल्यानंतर. तर चला मी माझा हा व्हिडिओ इथंच एंड करते ना. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.